नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या ज्या अर्थसहाय्य योजना आहेत त्याबद्दल माहिती पाहूया। त्याबद्दल माहिती म्हणजे कशी की कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहे, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स कोणते हवे असेल आणि फॉर्म कुठे भरायचा आहे, त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, इत्यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। या योजनेबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया। या ठिकाणी पाहता की सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना राबवली जाते। याचा उद्देश असा आहे की समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य, म्हणजे समाजात जे दुर्बल घटक जे कुटुंब असतात त्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य म्हणून ही योजनेचा लाभ दिला जातो। त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही लाभार्थी या ठिकाणी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परिपक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, त्यानंतर वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, त्यानंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक, अशा प्रकारे या ठिकाणी लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे विधवा, दिव्यांग, दुर्धर ग्रस्त, अनाथ, परिपक्त्या म्हणजे ज्या महिला अविवाहित आहेत त्यांना परिपक्त्या अशा म्हणतात। त्यानंतर देवदासी महिला, अशा प्रकारे या ठिकाणी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे लागणारे कागदपत्रे। आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे हे या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी एक विविध नमुन्यात अर्ज मिळतो, तो तुम्हाला कुठल्याही एखाद्या तहसीलमध्ये किंवा झेरॉक्स सेंटरवर मिळून जाणार। त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला संजय गांधी याचा फॉर्म वगैरे हवा आहे, ते त्यांना ते फॉर्म तुम्हाला देतील। त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये वयाचा पुरावा असणे गरजेचे आहे, म्हणजे 18 वर्षे पूर्ण असावे आणि 65 वर्षापर्यंतच या ठिकाणी फक्त या योजनेचा लाभ घेता येते। आणि 18 वर्षापेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ, म्हणजे जर का 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना पालकामार्फत लाभ मिळतो। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन चौकशी करू शकता। त्यानंतर 3 नंबरचं जे ऑप्शन आहे, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र रहिवासी असणे गरजेचे आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे 15 वर्षापासूनचा। त्यानंतर विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला असणे गरजेचे आहे। म्हणजे जर का महिला ही विधवा असेल तर पतीचा मृत्यू दाखला असेल तर या ठिकाणी ती अर्ज करू शकते। त्यानंतर दिव्यांग, जिल्हा चिकित्सालयाच्या दिव्यांगाचा दाखला आवश्यक, किमान 40% असणे गरजेचे आहे। म्हणजे जर काय हँडिकॅप वगैरे असेल कॅन्डिडेट तर त्याला कमीत कमी 40%चा सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे या योजनेसाठी। त्यानंतर अनाथ असल्यास दाखला, म्हणजे जर का कोणी अनाथ वगैरे असेल तर ते अपत्य दाखला या ठिकाणी वगैरे असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा। अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंटचा क्रायटेरिया ठेवलेला आहे। त्यानंतर अजून एक थोडंसं महत्त्वाचं म्हणजे आणि दुर्बल आजारपणा, जर का दुर्बल घटकातनी बोलत असेल तर तो EWS वगैरे सर्टिफिकेट असते ते या ठिकाणी तुम्हाला लागणे गरजेचे आहे। उत्पन्नाचा दाखला पाहिजे। त्यानंतर दिव्यांग, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा दिव्यांगांसाठी 50 हजारापर्यंत या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यानंतर दिलेलं आहे की इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये, म्हणजे 21,000पर्यंत या ठिकाणी उत्पन्न असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। हा दाखला तुम्हाला सहज मिळून जाणार आहे। तलाठी कार्यालयाकडे जाऊन तुम्ही त्याला उत्पन्न दाखला आणू शकता। त्यानंतर अजून आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स ठेवणे गरजेचे आहे, तेव्हा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये। त्यानंतर आता या ठिकाणी पाहूया की आपण अर्ज कुठे करू शकतो। तर अर्ज तुम्ही तहसील कार्यालयात करायचा आहे किंवा एखाद्या सेतू केंद्रावर करायचा आहे। सेतू केंद्र म्हणजे जवळपास तहसील कार्यालयच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। अदर ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे। त्याचप्रमाणे हा ऑनलाईन अर्ज नाही आहे। हा सदर फॉर्म हा ऑफलाईन असून तुम्हाला मी सांगितले सर्व डॉक्युमेंट्स आणि फॉर्म पूर्ण गोळा करून फोटो वगैरे चिपकून तुम्हाला तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रावर जाऊन तिथं त्यांना द्यायचं आहे। ते ऑनलाईन करतील त्यांच्या ID मधून। तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही पहिली योजना सांगितलेली असून संजय गांधी निराधार अनुदान योजना, यामध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे।
त्यानंतर अजून एक महत्त्वाची योजना आहे की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. ही पण एक महत्त्वाची असून महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूया की सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना राबवली जाते. त्यानंतर याच्या लाभार्थी कोण आहे तर 65 वर्षाकरिता निराधार वृद्ध, म्हणजे हे वृद्धांसाठी ही योजना असून 65 वर्षावरील जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ मिळतो. त्यानंतर याला पाहूया की डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत. तर डॉक्युमेंट्स मी सांगितल्याप्रमाणे एक विविध नमुन्यात अर्ज जो तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स सेंटरवर मिळून जाईल किंवा तहसील कार्यालयात मिळून जाईल. त्यानंतर वयाचा दाखला तुम्हाला किमान 65 वर्षाचा. त्यानंतर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 म्हणजे बी पी एल नसलेले तुम्हाला 21 वर्षाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी दाखल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँकेची झेरॉक्स वगैरे ठेवणे गरजेचे आहे. बँक पासबुक झेरॉक्स आणि रहिवासी दाखलासुद्धा पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत एका विविध नमुन्यात देऊन तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे. याचासुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे. 1500 रुपये लाभ दरमहा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज कुठे करायचा आहे तर तहसील कार्यालयात जाऊन किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला या अर्जाची नोंदणी करायची आहे. संबंधित डॉक्युमेंट्स देऊन तहसील कार्यालयात तुम्हाला या ठिकाणी अर्जाची नोंदणी करायची आहे. अशा प्रकारे हा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा मी तुम्हाला गोषवारा सांगितलेला असून यामध्ये काही डाऊट असेल तसे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24च्या आतमध्ये येणार आहे. त्यानंतर अजून एक आपण महत्त्वाची योजना पाहूया की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाळ निवृत्ती वेतन योजना, म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना. ही सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते. याचा लाभार्थी कोण आहे तर 65 वर्षावरील निराधार वृद्ध, म्हणजे जे 65 वर्षावरील जे व्यक्ती आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यानंतर याला आवश्यक कागदपत्रे, विविध नमुन्यातील अर्ज जो तुम्हाला झेरॉक्स सेंटरवर मिळणार आहे. त्यानंतर वयाचा दाखला किमान 65 वर्षावरील अर्जदार. त्यानंतर दारिद्र्यरेषेखाली दाखला, कुटुंबाच्या नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे. म्हणजे दारिद्र्यरेषेखालील जे व्यक्ती असेल त्यांच्यासाठी कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे गरजेचे आहे. म्हणजे दारिद्र्यरेषेखाली असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंटचा क्रायटेरिया आहे. जर का तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊन याची चौकशी करू शकता. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे 15 वर्षापासून रहिवासी असणे गरजेचे आहे किमान. त्यानंतर आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचे आहे. आता याचे मानधन तुम्हाला किती मिळते, म्हणजे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयाचा लाभ या योजनेमार्फत मिळतो. त्यानंतर अर्ज कुठे करायचा तर या ठिकाणी सदर तुम्हाला तहसील कार्यालयात करायचा आहे, सेतू केंद्रावर. हे तिन्ही योजना मी तुम्हाला सांगितलेल्या असून तुम्हाला कुठल्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला कोणती योजना हवी असेल त्यासंबंधित एक व्हिडिओ नक्कीच बनवण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, तर रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.